नमस्कार, मी सोहम वैभव गायधनी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो थिंक भारतच्या आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये. आज जागतिक युवा दिन म्हणजे स्वामी विवेकानंदांची जयंती. त्यानिमित्ताने आज आपण आपला पहिला एपिसोड स्वामी विवेकानंदांविषयीच ठेवलेला आहे. आज आपल्यासोबत कृष्णा चंद्रकांत घरोटे हे नाशिक विभागातले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत व संघाचे स्वयंसेवक सुद्धा आहेत. कृष्णाजी हे स्वामी विवेकानंदांचे सखोल अभ्यासक आहेत. कृष्णाजी नमस्कार. नमस्कार. तर युवा दिनाच्या निमित्ताने आज आपण विवेकानंद या विषयावर चर्चा करणार आहोत. तुमच्या आयुष्यात तुम्ही विवेकानंद कधी आणि का वाचायला सुरुवात केली? आत्ताच्या आणि एकूणच सगळ्या युवा पिढीला स्वातंत्र्य आंदोलनाच्या पासून काळापासूनच्या विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाची आणि व्यक्तिमत्वाची फार भुरळ आहे. त्यामुळे जसं माझं शालेय जीवन 10वीपर्यंत संपत आलं तसं जे काही वाचलं पाहिजे असं वाटायला लागलं त्यात विवेकानंदांचं चरित्र सर्वात प्रथम वाचलं गेलं. आणि त्या विवेकानंद चरित्राचा एक परिणाम असं सगळ्या जीवनभर सगळ्यांमध्ये राहिला. त्याच्यामुळे मग नंतर विवेकानंदांचे अन्य वाचन करणं, जीवन विकास मासिक त्यांचं मी आजन्म त्याचा सभासद झालं, ते आजन्म वाचन करणं असं एक विवेकानंदांच्या एक प्रभाव क्षेत्रामध्ये. कारण काय, विवेकानंदांनी जो काही विषय मांडला आहे त्या विषयामध्ये भारताचं उत्थान आणि वैभव संपन्न भारताचं हिंदू राष्ट्र अशा संदर्भात विवेकानंदांची सगळी मांडणी आहे. जो भारतीय समाज दलित गात्र झालेला होता किंवा ज्या भारतीय समाजामध्ये एक न्यूनगंड निर्माण झाला होता की भारताचं सगळं ते वाईट, भारतीय संस्कृतीची जी काही मूल्य आहेत ती मूल्य काही सगळ्याकडे विस्तरित करायची आहेत आणि त्या मूल्यांप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. भारतीय संस्कारामध्ये, भारतीय समाज जीवनामध्ये जे काही व्यवहाराच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या खराब आहेत, खोट्या आहेत. आणि हे सगळं पाश्चात्याने गारुड उभं केलं होतं. म्हणजे त्यांच्यासारखं राहणं, त्यांच्यासारखं वागणं, त्यांच्यासारखं बोलणं, काट्या चमच्याने खाणं, म्हणजे त्यांचं जे काही संस्कृती आहे ती संस्कृतीची छाप भारतीयांवरती फार मोठ्या प्रमाणात पडली. ती छाप आजही आहे. पण या सगळ्या छापेला जो काटछेद दिला की जी त्याचा जे प्रभाव तो कमी करण्याचा जो प्रयत्न केला तो स्वामी विवेकानंदांच्या वाङ्मयाने, त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाने, कार्याने केला. त्याच्यामुळे आजही सगळ्यात जास्त साहित्य हे विवेकानंदांचं समचं आणि सगळ्यात जास्त महाविद्यालयीन विद्यार्थी हे विवेकानंद वाचत असतात. आणि त्याच प्रवाहाचा मी असल्यामुळे स्वाभाविकपणे माझ्या कॉलेज जीवनाच्या इच्छातच स्वामी विवेकानंदांचा माझा वाचनाशी संबंध आला आणि तिथं मी विवेकानंदांच्या कार्याशी, कामाशी जोडल्या गेलो. बरोबर. विवेकानंद हे त्यांच्या आध्यात्मिक दृष्टीकडे म्हणजे स्वामी विवेकानंदांना लहानपणापासूनच अध्यात्माकडे खूप ओढ होती. त्यांच्या जीवनात असे कोणते प्रसंग घडले की स्वामी विवेकानंद हे पुढे जाऊन श्रीरामकृष्णांना जाऊन भेटले व त्यांनी संन्यास दीक्षा त्यांनी ती ग्रहण केली? असे कोणते काही प्रसंग? स्वामी विवेकानंदांचं जे बालपण आहे किंवा स्वामी विवेकानंद जे महाविद्यालयीन विद्यार्थी जीवन आहे ते एका अर्थाने प्रश्न जीवन आहे. म्हणजे त्यातल्या ते दैवी शक्तीच्या गोष्टी आपण सोडून देऊ, पण साधारणपणे स्वामी विवेकानंद ज्याला सजग झाले असं म्हणतात, तर त्या काळात स्वामी विवेकानंदांनी त्या काळात चालणाऱ्या सर्व सामाजिक गोष्टींमध्ये आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये भाग घेतला. जे ब्राह्मण समाजात गेले, अनेक महापुरुषांना भेटले, त्या काळातल्या अनेक साधुसंतांना भेटले आणि खूप मोठा तत्त्वज्ञानाचा अभ्यास त्यांनी केला, बायबलचा अभ्यास केला महाविद्यालयीन विद्यार्थी जीवनामध्ये. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये अभ्यास करत असताना तरुण कशाला माहिती होता, प्रश्न पडणाऱ्या माणसाला तरुण म्हणतात. तर त्यांना सुद्धा प्रश्न पडायचा की हे जे सगळं आहे हे सत्यपणे जाणलेलं आहे का. आणि या एका प्रश्नाच्या शोधासाठी त्यांनी अनेक साधुसंतांना, अनेकांना भेटले आणि त्यांना हे सत्य तुम्ही जाणलं का, तुम्ही ईश्वराला पाहिलं का. आणि असं करता 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 ज्यावेळेस त्यांच्या वयाने 16, 17, 18 वर्षी त्यांना एकाने तू असे एक परमहंस आहेत काली मठात खाली दक्षिणेश्वरीला, तिथे तू गेलास का कधी, तर तिथे जा. आणि ते तिथे पोचले आणि पोचताच क्षणी त्यांना जे उत्तर मिळालं ते उत्तर असं होतं, हो मी पाहिला. जेवढ्याच स्पष्टपणे मी तुला पाहतोय, तुझ्याशी बोलतोय, तेवढ्याच स्पष्टपणे मी ईश्वराला बघतोय. आता कसं असतं, त्या प्रश्न होता मला, आपल्या अनेकांच्या तरुणांच्या मनात प्रश्न असतात, पण त्याला उत्तर मिळालं की सिलेंडर म्हणून नसतं, समर्पण नसतं. तर विवेकानंदांचा जो गुण आहे तो हा गुण महत्वाचा आहे की त्याला उत्तर मिळाल्याबरोबर ते समर्पित झाले आणि म्हणाले ठीक आहे, तुम्हाला
तुम्ही बघितला मला दाखवाल का, मला दाखवाल का, या प्रश्नाचं उत्तर काय होतं की तू साधना कर, तू तपश्चर्या कर, तुम्हाला समर्पित हो. आणि मग विवेकानंद तिथे त्यांना पूर्ण समर्पित झाले. पूर्ण समर्पित झाल्यानंतर सगळ्या विवेकानंद जीवनाचा आध्यात्मिक प्रवाह हा सुरू झाला. त्याच्या आधी विवेकानंदांच्या जीवनात ते मेधावी छात्र होते, बुद्धिमान होते, तरल क्षमतेचे बुद्धीचे होते आणि दैवजात काही गुणसंपदा त्यांच्यात होती, ती नाकारण्यात काही कारण नाही. पण या सगळ्यांचा परिपोष त्यांनी काय केला तर तो परिपूर्ण समर्पण, म्हणजे प्रश्न विचार, म्हणजे रामकृष्णाच्या परीक्षा घेतल्या तर घेतल्या, एक नाणं घेतलं ते त्याच्या चादरीखाली ठेवलं, त्यात त्यांना कामी त्यांच्या झटका लागला आणि ते म्हणून काय काय त्यांनी उचललं आणि कोण ठेवलं. मग नरेंद्र बाहेर मागणं होताच, अडून बघत होतात. मग त्याला खात्री पडली नाही बा हे खरंच या मोहापासून सगळ्यात दूर आहे, धनापासून दूर आहे, धनाचे यांना काही लोभ नाही. अशा पद्धतीने काही परीक्षा घ्यायच्या. पण ज्यावेळेस त्यांना असं कळलं की जास्त हे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकतात, त्या क्षणी ते परिपूर्ण समर्पित झाले. त्याचे तरुणाचा स्वभाव असा असतो, बंड करायचं, पण त्या बंडानंतर त्या बंडातून जे काही मिळेल, जे काही दिसेल त्याला समर्पित होणं असं नसतं. मग तो ठीक आहे, कळलं मला, आता मी जातो घरी असं म्हटलं असतं तर ते विवेकानंद झाले नसते. तर त्यांनी स्वतःला समर्पित करून त्या ध्येयाप्रमाणे त्यांनी स्वतःचं जीवन रचना आणि कार्य उभं केलं. यात त्यांच्या जीवनाची महत्ता आहे, ती आपण सगळ्यांनी तरुणांनी समजून घेतली पाहिजे. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्णांचं जे नातं आहे जसं जसं पुढे जातं तसे स्वामी विवेकानंद जे होते ते खूप परीक्षा बघायचे रामकृष्णांची. म्हणजे आपल्याला चरित्रात लक्षातही येतं की अगदी रामकृष्णांच्या शेवटच्या क्षणापर्यंत विवेकानंदांनी त्यांची परीक्षा बघितली की रामकृष्ण आता जायची वेळ झाली आहे, पण तरी विवेकानंदांच्या मनात येतंय की हा माणूस खरंच आध्यात्मिक आहे का, या माणसाला खरंच देव दिसलेला आहे का, असं त्यांनी परीक्षा शेवटच्या क्षणी पण बघितली. आपल्याला विवेकानंदांचे गुरु म्हणजे रामकृष्ण परमहंस. आपल्याला सहज लक्षात येतं की आजच्या काळातल्या गुरुंना गुरु आपल्याला शिकवताना म्हणतात की मला 100 वेळा विचारा तरी चालेल, पण आपण 2-3 विचारल्यावर गुरु पण शेवटी इरिटेट होऊन सोडले बाबा किती वेळा विचारतो असं सोडून करून देतात. पण या नात्यामध्ये विवेकानंदांनी श्रीरामकृष्णांच्या नात्यामध्ये असं काय वेगळं होतं की रामकृष्ण कधीच इरिटेट झाले नाही? नक्की रामकृष्णांचा स्वभाव कसा होता, विवेकानंद त्यांनी नक्की घडवले कसे? रामकृष्णांचा स्वभाव कसा होता तर जे कोणी आध्यात्मिक महापुरुष असतात किंवा जे परमतत्वाला प्राप्त झालेले असतात त्यांच्या स्वभावाच्या बद्दल एकच शब्दात सांगता येतं ते म्हणजे प्रेमाचा सागर असतात. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे या प्रेमाच्या सागरात असल्यामुळे ते सर्वांना आपल्यात सामावून घेत असतात. त्यांना म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या जीवनात काही अशा अद्भुत गोष्टी आहेत, चमत्कार असतील, पण विवेकानंदांच्या जीवनात कुठल्याच प्रकारे त्यांनी चमत्कार फार केले नाही. आणि रामकृष्ण परमहंसही ते चमत्काराच्या फार विरोधात होते. पण व्यवहार आणि त्या व्यवहारातनं आत्मीयता, प्रेम याचं इतकं मोठं गारून ते त्या तरुणाच्या समोर किंवा त्या सगळ्या आपल्या जमलेल्या भक्त मंडळींसमोर जाणून देत असतात की त्या प्रेमाने सगळे त्यांना वश झालेले असतात. आणि त्याच्यामुळे विवेकानंद आणि रामकृष्णांचा स्वभाव काय तर रामकृष्ण परमहंस खूप चिकित्सक होते. ते त्यांनी आध्यात्मिकपणे परिपूर्णतेला गेलेले असल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना सर्व ज्ञात होतं, पण त्यांना प्रत्येक गोष्टीला टप्पे माहिती होते. म्हणजे कुणाला किती दिलं पाहिजे, जसं आपण एखाद्या जेवायला आलो की अरे बाबा पोटापुरतं खा, टाकून देऊ नको असं आपण म्हणू शकतो. तसं कुणाला किती दिलं पाहिजे हे वाढणाऱ्यालाही कळलं पाहिजे. त्यावेळी ते परमहंसाला माहिती होतं रामकृष्णांना कुणाला किती आणि कुठल्या टप्प्यात कुठल्या व्यक्तीचा विकास करत न्यायचा याचं या महापुरुषांकडे विजन असतं. त्या विजनांचं त्या टप्प्यावरती म्हणजे ते विवेकानंदांना रागवली असते, स्वामीजींना रागवली आहे. म्हणजे एकदा एका प्रसंगामध्ये स्वामीजींनी त्यांचे जे गुरुबंधू आहे त्या गुरुबंधूंच्या बरोबर दक्षिणेश्वर कालेश्वर मातेच्या मंदिरात ध्यान बसणं, एकाचं ध्यान लागलं तो चुळबुळ करायचा, मध्ये उठायचा. तर स्वामीजींनी त्या मनात संकल्प शक्ती केली, त्याला हात लावला आणि त्याला एकदम शांत करून टाकलं, ध्यान दिलं. तर ते रामकृष्णांनी बघितलं जातं आणि त्यांनी एकदम नंतर रागवलं, अरे तुला अजून काही कमवले नाही तू, आणि गमवायला ते सुरुवात केली. आधी तू कमव, आधी स्वतः म्हणजे नाहीतर असं छोटी जर म्हणजे त्यांनी लगेच सांगितलं की छोट्या ओंडक्याला जर खूप माणसं चिकटली पुरात वाहून जाऊ नये वाचायचं म्हणून, तर तो ओंडका सगळ्यांना घेऊनच उडून जाईल आणि तेही मरतील.
तर आपलं मोठं जहाज झालो, आपण मोठे क्षमतावान झालो की मग जगाचा उद्धार करायला पाहिजे. आतापासून हे तू काय सुरू केलं, कमवत नाही आणि गमवतो कुठे. तर अशा पद्धतीने त्यांनी त्यांना काने टोचले, त्यांना सांगितली आहे अनेक वेळा त्यांच्या त्या सगळ्या साधना मार्गातले एक एक टप्प्याचं. म्हणजे जीव वय शिवसेवा त्याच्याशी चर्चाही खूप झाल्या त्यांच्या. अध्यात्म, समाज, देश, समाजाची परिस्थिती, स्त्री, या सगळ्या विषयावर ते त्यांची आणि त्या चर्चेमध्ये रामकृष्णांनी त्यांना सटीक असं मार्गदर्शन केलेलं आहे. ते सूत्ररूपाने केलेलं असेल, शब्दांनी केलं असेल आणि त्या मार्गदर्शनाशी आधारित भविष्यामध्ये त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचा ज्याला म्हणतात विस्तार करणं. म्हणजे रामकृष्णांचं जीवन हे प्रॅक्टिकल आहे. आणि विवेकानंदांनी त्या प्रॅक्टिकल सगळ्या जीवनातलं जे काही सार आहे, तत्वज्ञान आहे, युगानुकूल त्याची मांडणी विवेकानंदांनी केलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. विवेकानंदांना समाधीस्थ होण्याची खूप इच्छा होती. म्हणजे त्यांना तो समाधी योग जाणून घ्यायचा होता रामकृष्णांकडनं. त्यांनी खूप हट्टपण रामकृष्णांकडे धरला होता. पण रामकृष्णांनी त्यांच्या सोबतच्या जे काही आहेत आपल्याला लक्षात येतं की त्याच्यात त्यांनी फक्त विवेकानंदांना फक्त एकदाच समाधीचा योग येऊ दिला. नंतर त्यांना सांगितलं की हा तुझं जे काही आहे आता मातेचं कार्य झाल्यानंतर तुला हे परत मी देईल, तोपर्यंत ते माझ्याकडे कुलूप बन. त्यांनी असं करण्याच्या मागे कारण काय? कारण रामकृष्णांचं समजा सुरुवातीचं आयुष्य बघितलं तर त्यांनी खूप वेळा स्वतःच्या आयुष्यात समाधीच्या त्या स्थितीमध्ये ते खूप वेळा गेलेले आहेत. तोतापुरी महाराजांनी त्यांना शिकवल्यानंतर ते खूप वेळा त्या परिस्थितीत गेलेले. तर विवेकानंदांना का असं वाटण्यात आलं? प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्यापासून त्याचं या पृथ्वीवरती काही ना काहीतरी कर्म निश्चित आहे असं आपलं एक अध्यात्मशास्त्र सांगतं. त्या कर्माचं त्याला जाणीव झाली आणि त्याने त्या पद्धतीने जर कर्म केलं तर त्याला इच्छित अपेक्षित असलेली मुक्ती वगैरे मिळेल असं आपण म्हणतो. किंवा त्याचा मार्ग सुकर होईल भविष्यातला, जे या जन्माच्या नंतर पुढच्या जन्माला. हा सगळा एक तत्वज्ञानाचा विषय आहे. स्वामी विवेकानंद त्या काळात तरुण होते, उत्साही होते आणि त्यांना या त्या परमतत्वाची आस होती. त्यांनी प्रचंड कष्ट केले. गुरुंनी सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी आपलं जीवन त्या साच्यामध्ये ओतलं एका अर्थाने. आणि म्हणून स्वाभाविकपणे मग त्या परमतत्वाची इच्छा असणं स्वाभाविक आहे. त्यामुळे त्यांनी ते समाधीतलं त्यांचा ते जो काही अनुभव आला. पण त्यांचं जीवित कार्य वेगळं आहे. हे तारुण्याच्या प्रभावातही असलेल्या त्या काळच्या असलेल्या त्यांचा संघर्ष त्यांना स्मरण नसेल. पण हे जे महापुरुष असतात, जे युगपुरुष असतात आध्यात्मिक क्षेत्रातले सुद्धा, त्यांना भविष्यातल्या अनेक गोष्टी माहिती असतात, ज्ञान असतात. आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती होती याचं जीवित कार्य काय आहे. म्हणजे असं जर सांगायचं झालं तर स्वामी अखंडानंदांकडे परमपूजनीय श्री गुरुजी राष्ट्रीय संघाचे द्वितीय सहसचिव झालं. आणि तेही असे त्यांच्यात लीन झाले होते भक्तीत आणि त्या सगळ्या आध्यात्मिक मार्गात. आणि अखंडानंदांना त्यांनी दीक्षा दिली, दीक्षाही घेतली, दीक्षित झाले. आणि अखंडानंदांनी शेवटच्या काळामध्ये ज्यावेळी गुरुजींनी खूप आग्रह केला, काय ते अखंडानंद म्हणले तुला नागपूरला जावं लागेल, नागपूरला तुझं काम एक वाट बघत आहे. तर अशा पद्धतीने या महापुरुषांच्या जीवनामधल्या त्यांच्याच त्या गुरुतत्वाच्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या भविष्यात अनेक आका असतो. आणि म्हणून यांचं जीवन आहे मग गुरुजींचं किंवा विवेकानंदांचं हे जीवन काही नुसतं आध्यात्मिक जीवन नाही की अध्यात्मिक ते परमोच्चाला जाऊन तिथे स्वतः स्वानंदात रमणायचं असं जीवन नाही आहे. तर त्यांच्या जीवनाचं काय, त्यांच्या जीवनाचा पर्पज हा या मानवाला, या भारत मातेला, या हिंदू समाजाचं काहीतरी पुनरुत्थान, त्याचं काहीतरी त्याची गती वाढवणं, त्याची जी काही हिंदू वैभवशाली हिंदू राष्ट्र किंवा हिंदुत्वाचा सगळ्या जगभर जो काही एक गुरुत्व हिंदुत्वाला प्राप्त व्हायचं आहे, तर त्या गुरुत्वाच्या दिशेने चालण्यासाठी समाज जीवनात जे काही घडवायचं आहे त्या घडवण्याच्या प्रक्रियेचे विवेकानंद हे त्या काळाची पहिली सुरुवात आहे, पहिले महापुरुष आहेत. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे रामकृष्णांना हे माहिती असल्यावर त्यांनी सांगितलं की तुला मी समाधी योग, तुझं जी तळमळ किती शांत करण्यासाठी मी तुला समाधीचा हा अनुभव दिलेला आहे. ते बोलले नसते करायचं पण त्यांनाही पक्क होतं, त्यामुळे त्यांनी सांगितलं की आणि असंही सांगितलं. एकदा विवेकानंद थोडे कंटाळले, वैतागले, ते म्हणाले काय आहे, तर ते म्हणाले माझी जगन्माता जी आहे ती तुझ्या डोक्यावरती बसून, तुझ्या मानगुटावरती बसून तुझ्याकडनं काम करून घेईल, असंही त्यांनी वाक्य उच्चारलं. म्हणजे एवढं तीव्र त्यांची इच्छा होती की यांनी काय केलं पाहिजे आणि त्या काय केलं पाहिजे या ध्येय मार्गातल्या किंवा भविष्याच्या त्या सगळ्या प्रवासाचं
महत्व. आणि विवेकानंदांच्या आध्यात्मिक साधनेचा आणि सामाजिक जीवनाचा त्यांनी समतोल नक्की कसा साधला? विवेकानंदांची आध्यात्मिक साधना आणि त्याचा समतोल असा जर विषय करायचा असेल तर मुळातच आपल्या सगळ्या त्यांनी जी वेदांची सगळ्या मांडणीची सगळ्या आध्यात्मिक जगताच्या मांडणीची पुनर्रचना केली. त्यात त्यांनी जे पाश्चात्य जगात बघितलं, ख्रिश्चन मिशनरी बघितले, प्रचार करणारे स्वतःच्या स्वतःचा प्रचार करण्यासाठी स्वतःचं जीवन विवर्षण करणारे तरुण बघितले आणि त्या सगळ्या विषयाचा त्यांच्यावरती मोठा परिणाम झाला. दुसरा त्यांच्या जीवनाने खूप मोठा परिणाम झाला की म्हणजे त्यांनी जे भारत भ्रमण केलं त्यामध्ये भारतामध्ये अंधश्रद्धा म्हणजे केरळमध्ये जाताना ते सावली त्याची पडते पडू नये अंगावरती म्हणून लोक आजूबाजूला दुतर्फा होतात. हे सगळं बघितल्यानंतर, छुआछूत बघितल्यानंतर, आपले कर्मकांड बघितल्यानंतर हिंदू समाजाचं जे काही सामाजिक जीवन आहे ते प्रवाही नाही आहे, ते आता एक डबकं झालेलं आहे. आणि त्यामुळे त्यात ज्याला म्हणून आपण भोगाचे सगळे कीटाणू जमलेले आहेत, शेवाळ झालेले आहे हिंदू समाजाच्या सामाज. आणि असं दिसल्यानंतर त्यांच्या मनात इतकं तीव्रपणे आलं की या समाजाचं उत्थान केलं पाहिजे. आणि मग समाजाचं उत्थान काय तर त्यांनी सांगितलं की जीवभावी शिवसेवा केली पाहिजे. की आपल्याला या परमेश्वर याच्यात बघितलं म्हणजे त्याची एक कथा गोष्ट अशी आहे की बेलूर मठामध्ये विवेकानंदांना भेटायला एक गोरक्षाचा कार्यकर्ता आला होता आणि विवेकानंदांना सांगायला लागला आम्ही गोरक्षाचं कसं काम करतो, गाई कसा याच्याकडे कसं सोडवतो, त्यांना पैसे देतो वाटल्यास तर, भाकड गाई कशा आणतो आणि सगळे मोठं चाललेलं असतं. विवेकानंद म्हणजे पैशाचं काय करतात तर ते म्हणाले खूप मोठे समाजाचे धन देणारे जे आहेत व्यापारी आहेत त्यांच्याकडे आम्ही पैसे गोळा करतो, काही आम्ही सामान्य लोकांकडे पैसे गोळा करतो आणि ते सगळं चाललेलं असतं. आणि सगळी चर्चा चालली असताना ते त्यावेळी बंगालमध्ये खूप मोठा दुष्काळ पडला होता. आणि मग विवेकानंद विचारले दुष्काळी लोकांसाठी तुम्ही काय करता? आता आमचं मिशनतर्फे, रामकृष्ण मिशनतर्फे, मठातर्फे त्या दुष्काळी भागामध्ये सुरू आहे काही ना काही कार्यक्रम सुरू आहे, तुम्ही काय त्याला मदत करता काय तुम्ही? तर ते तो तरुण एकदम म्हणाला नाही, ते माणसं जी आहेत ती माणसं त्यांच्या कर्माची फळं भोगत आहेत असं म्हटल्यावर विवेकानंद प्रचंड राग आला. आणि त्यावेळेस काय म्हणतात, माणसं कर्माची फळं भोगत आहेत, तुम्ही 4 पायाच्या जनावरांसाठी कधी करता, त्याच्याकडे 2 पायाच्या माणसासाठी तुम्हाला काही करावं असं वाटत नाही, ते तुमच्या बंधुसाठी तुम्हाला वाटत नाही, तुमच्या त्याच्यात काही संवेदना नाही. मनुष्याच्या बद्दलच्या संवेदना तुमच्या कुठे गेल्या? एका जनावरांबद्दल तुमच्या संवेदना आहे आणि माणसाच्या बद्दल कुठे आहे? तुम्ही करता ते काम चांगलं आहे पण त्याही पेक्षा हे काम श्रेष्ठ आहे कारण या माणसामध्ये तुम्हाला परमेश्वर दिसत नाहीये. आणि अशा पद्धतीने त्यांना रागवले. तर याच त्या घटनेवर काय दिसतंय की विवेकानंद जे आहे ते विवेकानंदांना भारतातल्या प्रत्येक माणसाबद्दल, सामान्य माणसाबद्दल प्रचंड प्रेम, प्रचंड म्हणजे ते असं म्हणतात शिकागोला त्यांचं भाषण झालं आणि त्यांना जागतिक मान्यता मिळाली आणि ज्याला म्हणून आपण तुमच्या आताच्या नवीन भाषेत ते काय आयकॉन झाले, सेलिब्रिटी झाले थोडक्यात. तर त्यांना लगेच एक छान हॉटेल हे ते. तर विवेकानंदांचं वर्णन असायचं सगळ्या विषयामध्ये की त्यांच्या हॉटेलमध्ये ज्या मोमो गादी ते झोपायला ते सगळं बघितलं त्यांनी आणि ते त्या गादीने झोपू शकले नाही, ते खाली झोपले, ते रडायला लागले की ते म्हणाले की माझ्या समाजातले लाखो लोकांना झोपायला जागा नाही मिळत आणि मी अशा गादीवर कसा काय झोपू? आणि त्या करोडो माणसं त्यांच्या डोळ्यासमोर दिसायला लागले की जे आणि त्याच्यामुळे भारताबद्दल, भारताच्या समाज जीवनाबद्दल, हिंदूंच्या असलेल्या सगळ्या ज्याला म्हणून आपण न्यूनगंड आणि उदासीनतेबद्दल त्यांच्यामध्ये प्रचंड तीव्र अशी चीड होती. आणि म्हणून मग त्यांनी रामकृष्ण मिशन, रामकृष्ण मठाची स्थापना केली, त्यामार्फत समाजसेवेचे एक मोठं दारोद उभं केलं. आणि संन्याशानंतर ते असे म्हणायचे की दिवसभर तुम्ही सूर्य उगवला की तुम्ही समाजात जा सूर्यास्तापर्यंत, आणि सूर्यास्त झाल्यानंतर मग तुमचं आध्यात्मिक साधना जी काही ती करा. कारण तुम्हाला जे करायचं आहे ते समाजासाठी करायचं आहे, देशासाठी करायचं आहे, राष्ट्रासाठी करायचं आहे. ही संस्कृती जर जगभर प्रस्थापित करायची असेल तर तुम्हाला, म्हणजे विवेकानंदांनी इंग्लंडमध्ये असं विचारलं ना तर त्यांनी सांगितलं की त्यांना तिथल्या वार्ताहरांनी विचारलं की तुम्ही प्रचारक कार्य पाठवत तुमची एवढी चांगली, तर ते म्हणाले प्रचारक पाठवण्या एवढे सक्षम हिंदुत्ववादी तरुण संघटित सुशक्तीत अजून आता त्याची प्रोसेस सुरू झाली होती. भविष्यात असं होईल की आमचे प्रचारक नक्कीच तुमच्याकडे येतील आणि ते तुमचे मन जिंकतील आणि तुम्हाला सांगतील की हे खरं मानवीय जीवन आहे, हे खरंच अध्यात्म आहे, हे खरं तत्वज्ञान जीव जगणं आहे. तर 100% येतील. आणि त्यांनी सांगितलं की आजच्या काळात नुसतं वेदांच्या काळात आमचे सगळे
ऋषीमुनी प्रचार करून बाहेर पडले आहेत. त्यांनी जगावरती आपलं प्रस्थापित केलं. म्हणून जगात कुठल्याही भागात गेलं उत्खनन झालं तर त्यात आपल्या भारतीय संस्कृतीच्या खुणा मिळतात. बुद्धांच्या काळातलं त्यांनी सांगितलं की बुद्ध भिक्षू जे आहे ते सगळे जगभरच्या काळात पसरले. त्यामुळे आमच्यामध्ये ती ॲबिलिटी की ती क्षमता नाही असं नाही आहे. आमच्याकडे 100% तशी क्षमता आहे. फक्त आता उदासीनतेचा काळ आहे, आता गुलामीचा काळ आहे. आता आम्ही जरा सगळे थकलेलो होतो अनेक वर्ष संघर्षाने. त्याच्यामुळे आता पुनरुत्थानासाठी जी शक्ती पाहिजे ती शक्ती निर्माण करण्यासाठीच मी आता हा सगळा प्रयत्न करतो आहे असं म्हणून त्यांनी तो सगळा विषय तिथे मांडला. त्यामुळे अध्यात्म आणि समाज जीवनाचा त्यांचा विचार करताना त्यांनी ते सांगितलं की तुम्ही जे अध्यात्म म्हणून जे तुम्ही परमेश्वर म्हणताय, चिंतन करताय, त्या परमेश्वराचं चिंतन तुमच्या प्रत्येक व्यवहारातनं व्यक्त झालं पाहिजे. आणि ते व्यक्त होण्यासाठी म्हणून मग त्यांनी रामकृष्ण मिशनरी मठाला सेवा कार्याची मोठी जोड दिली. आणि आतापर्यंत ईशान्य भागात म्हणजे सगळ्या नागालँड वगैरे त्या भागात गेलो तर मठांचं खूप मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे, जगभर चालू आहे आणि चांगलं मिशनचं काम चाललेलं असतं. विवेकानंदांच्या सामाजिक सुधारणेच्या याच्यावर सर्वात प्रभावी प्रहार जो बसला तो लक्ष देतो की भारत भ्रमणानंतर बसला. तर जे पण संत पुरुष वगैरे आपण बघतो भारतात जे घडून गेले तर त्यांना सर्वात मोठी समाज सुधारण्याची जो पुश मिळतो तो भारत भ्रमणानंतर मिळतो. असं काय दिसतं भारत भ्रमणात की ते सर्वस्व त्यागून भारताच्या कामासाठी लागायला बघतात. भारत भ्रमण ही एक अलौकिक गोष्ट आहे. अलौकिक एवढ्यासाठी की भाषा वेगळी, राहण सहन वेगळं, शरीराचा रंग वेगळा. म्हणजे आपण उत्तरेकडे गेलो की भारताचा रंग बरा व्हायला लागतो, दक्षिणेकडे गेलो की अंधारात दिसणार नाही, काळा व्हायला लागतो. वेगवेगळ्या परंपरा वेगळ्या आणि असं सगळं हवामानाची विविधता, सगळी विविधता भारतामध्ये आहे. म्हणजे भारत हा परमेश्वराचा विविधतेत एकता माणसाच्या जीवनामध्ये कशी असावी याची प्रयोगशाळा आहे. आणि त्याच्यामुळे ज्यांनी भारत भ्रमण केलं त्या महापुरुषाला असं दिसलं की अरे हे खूप अद्भुत आहे. इथला सामान्य माणूसाला म्हणजे आता आपला एक कार्यकर्ता आहे, तो कार्यकर्ता लडाख पासून कन्याकुमारीपर्यंत असंच चालत गेलेला आहे. तर त्याचे अनुभव येत आहे. भाषा नाही आहे, इंग्रजी नाही, मराठी नाही, हिंदी नाही, त्याची मल्याळम किंवा तेलुगू काय असेल त्या भाषेत तो खेड्यात राहणारा माणूस असतो बिचारा. आणि फक्त वंदे मातरम, जय श्रीराम, भारत माता की जय, 3 घोषणांनी जेवण घेतं. 3 घोषणांनी आपल्याला तिथे देवळात एखाद्या ठिकाणी आश्रय मिळतो असं त्याचा अनुभव आहे. आता हे आपल्या आधुनिक काळात गेल्या काळात सगळे मोबाईल, सगळ्या ज्याला संपर्काच्या योजना आहेत, पण शंकराचार्य असतील, विवेकानंदांच्या काळात असतील, हे कमी होत्या. पण भारतामध्ये हा एक सांस्कृतिक प्रवाह जो आहे की म्हणजे आपण म्हणतो की झाडांचे पानं वेगळे, फुलं वेगळे, सगळं वेगळं बगीचा असतोय. तर त्या बगीच्यात अनेक झाडं, अनेक फुलं, अनेक काही असेल, पण त्या सगळ्यांमधलं जीवनरस एक आहे. तर तो जीवनरस म्हणजे भारताची आध्यात्मिकता आहे. आणि ही संवेदनाचा जो साक्षात्कार आहे, व्यावहारिक साक्षात्कार म्हणून आपण त्याला, तो व्यावहारिक साक्षात्कार हा भारत भ्रमणामध्ये 100% होतो आणि सगळ्यांना होतो, जाणवतो तो. म्हणजे आता संघानंतर प्रतिवर्ष एक शिबिर असतं मोठं संघाचं, त्यात देशभरातील सगळ्या प्रांतातला येतात. सगळ्या प्रांतात म्हणजे जवळच सगळ्या, म्हणजे आता जे काही 33-34 संघ आहेत, 43 प्रांत संघाच्या योजनेतले. तर आणि प्रत्येक प्रांतातला आलेला माणूस हा वेगळा असतो. त्याचं सगळं एकूण त्याच्यात तिथलं असलेलं भावविश्व, व्यावहारिक भावविश्व वेगळं असतं, व्यावहारिक विश्व वेगळं असतं. पण भावविश्व एक असल्यामुळे ते सगळेजण एक होतात. म्हणजे भाषा कळत नाही, काही नाही, तरी एकमेकांबरोबर राहतात, मदत करतात. तर ही जी काही अनुभूती आहे, ही अनुभूती भारतभर भ्रमणामध्ये प्रत्येकाला होती. त्या विवेकानंदांनी ज्यावेळी भारत भ्रमण केलं त्यावेळी त्यांना तसे मायनस पॉईंट दिसले समाज जीवनातले, तसे प्लस पॉईंट पण दिसले. आणि म्हणून समाज सुधारणेचे त्या काळाचे एक टोकाचं हिंदुत्व नाकारणं असा विषय होता. हिंदूंमध्ये चाललेली वाईट आहे, ठीक आहे, ओके. पण तत्वज्ञानाचं जे हिंदुत्वाचं तत्वज्ञानापर्यंत जे नाकारले पण होतं त्या काळच्या कर्मठ धर्मसुधारक म्हणजे आगरकरांचे, टिळकांचे याच विषयावर अनेक वेळा वाद झालेले आहेत. तर ते त्याला एका अर्थाने त्याच्यावरचा प्रहार की नाही असं नाही आहे. हिंदूंना सुधारण्याची गरज आहे, त्यांच्यात सुधारणा झाल्या पाहिजे, म्हणजे सुधारणा कशात झाल्या पाहिजे तर शिस्त, सामाजिक शिस्त, ती की जी त्यांनी युरोपमध्ये बघितली. कुठे गेली की बसच्या समोर रांग असते, सामाजिक शिस्त, गोंधळ नाही, वेळेत पोहोचणं, टाईम मॅनेजमेंट,
ह्या ज्या काही विषय होते म्हणजे त्यांना युरोपमध्ये आणि प्रचंड उद्यमशीलता, व्यापार करण्याची वृत्ती, तर हे जे त्यांना दिसलं त्याची त्यांना प्रचंड प्रमाणात ओढ होती. हे आपल्या देशात असलं पाहिजे, आपल्या देशातलं सामान्य म्हणून प्रचंड उद्यमशील असलं पाहिजे. आणि म्हणून ते काय म्हणाले की पाश्चात्य जग हे रजोगुणाने संपन्न झालेले परिपूर्ण होत आहे. आमच्या भारतीय समाजाला रजोगुणाची गरज आहे असं त्यांचं म्हणणं होतं. सत्वगुण वगैरे नंतर बघा, आधी रजोगुण तू आधी मिळवलं तरी तुझं तू पोट भरलं पाहिजे, तू सशक्त झाला पाहिजे, नंतर भविष्यात तुला काय ते कर. आणि म्हणून त्यांना एका शिष्याने विचारलं होतं एकदा की स्वामी विवेकानंदांनी विचारलं की तुम्ही प्रणव ओंकार दीक्षा दिली का, युरोपमध्ये एवढे फिरले, तर तेवढ्या दिली. तर मग विवेकानंदांनी त्यांनी विचारलं, शिष्याने विचारलं किती जणांना दिली असेल, काय आता तेवढं 1000-2000 दिली असेल. बापरे म्हणजे इतक्या जणांना तुम्ही प्रणव ओंकार दिली, पण ते सगळे ब्राह्मण होते का, तर ते म्हणाले हो ते सगळे ब्राह्मण होते. पण तिकडे कशी काय ब्राह्मण, आता शिष्याचा पण प्रश्न. तर ते म्हणाले ब्राह्मण हा गुण आहे ना, ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला एखादा तर त्याच्याकडे ब्राह्मणत्वाचे गुण येण्याची शक्यता निर्माण असते. आणि कुठली शक्यता म्हणजे सत्यता नाही, तर शक्यता आहे की मी ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलो म्हणून माझ्यात ब्राह्मणत्वाचे गुण येतील, तर ते आले पाहिजे अशी काही शक्यता, शक्यता नाही. पण अशी पण शक्यता आहे की जो ब्राह्मणाच्या घरात जन्माला आला नाही पण त्याच्याकडे ब्राह्मणत्वाचे गुण आहेत आणि ते तो प्रगट करतोय त्याच्या आचरणातनं. आणि अशा आणि एका अर्थाने त्यांनी समरसता ही तिथे सांगितली आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या दक्षिणेश्वरच्या मंदिरामध्ये जे अन्य समाज जीवनातले आहेत त्यांना सुद्धा उपनयन करून त्यांना जाणवे देण्याचा मोठा कार्यक्रम पण केला आणि बरेच वेळा केला ते. त्याच्यामुळे विवेकानंदांना हा जे काही देश दिसला त्या देशामध्ये ही जी काही लूजपाल दिसले की अरे आमचं तत्वज्ञान चांगलं आहे, आमचं माणूस चांगले आहे, सज्जनता आहे आपल्या देशात, रजोगुणाची कमी आहे, परिश्रमाची कमी आहे, आमच्या देशामध्ये शिस्तीची कमी आहे, सामाजिक भावनेची कमी आहे, म्हणजे सगळा समाज एकत्र येऊन काही चार गोष्टी करतोय बा हे कमी आहे, सामाजिक संस्था आमच्याकडे आपल्याला निर्माण होत नाहीये, तर या गोष्टींना बढावा दिला पाहिजे असं त्यांनी केलं. म्हणून मग त्यांचं म्हणजे त्यांना एकाने विचारलं होतं एका शिष्याने, मग तुम्ही असं म्हणाल तर उद्या कलकत्ता जे नगरपालिका आहे, महानगरपालिका, त्याचा मेयर सुद्धा म्हणजे महापौर सुद्धा आताच्या भाषेत हा तो संन्याशीच व्हायला पाहिजे का, तर ते म्हणाले हो का नाही. जर कुटुंब चालवणाऱ्या माणसाला, कौटुंबिक माणसाला, गृहस्थ माणसाला, नेत्याला समाजाला हे कळत नसेल की निस्वार्थ बुद्धीने समाजाचं देशाचं काम कसं करावं, प्रशासन कसं चालवावं, हे जर त्याला कळत नसेल तर संन्यासाला राजा सुद्धा व्हावं लागेल असं त्यांनी ठामपणे सांगितलं. की संन्यासाला नेतृत्व करावं लागेल समाजाचं आणि ते गृहस्थाला दाखवावं लागेल की बाबा असं, आणि मग गृहस्थ त्या मार्गाने चालेल. आणि म्हणून ते म्हणाले की संन्यस्त जीवन जे आहे ते समाजाचं सुकाणू झालं पाहिजे, समाजाला दिशा सुकाणू आहे ते सुकाणू झालं पाहिजे. ज्याला सुकाणू जर व्हायचं असेल तर त्याला समाज जीवनात काम करावं लागेल. अशा पद्धतीने विवेकानंदांनी मांडणी केली होती. जे कोणते समाज सुधारक भारतामध्ये मोठे होऊन गेले त्यांचं सुरुवातीचं आयुष्य जेव्हा ते निघाले बाहेर प्रचारक म्हणून, समाजाचे प्रचारक म्हणून जेव्हा पण ते निघाले, अगदी समर्थ रामदास जरी झाले, ते सुरुवातीला देवाच्या प्राप्तीसाठी घरदार सोडून बाहेर पडले होते, पळून आले होते समर्थ रामदास सुद्धा. म्हणजे समर्थांनी सांगितलं पण की देवाच्या सत्कत्वासाठी पडाव्या जीवलगांचे लुटे, सर्व ते अर्पावे शेवटी देह तोरी वेचावा असं सांगितलं. पण मग भारत भ्रमणानंतर प्रत्येकाचा जो व्ह्यू असतो स्वमोक्षाचा लोभ सोडून ते समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द धरतात, असं विवेकानंदांच्या सुद्धा चरित्रात आपल्याला लक्षात येतं. पुढे विवेकानंद शिकागोत सुद्धा गेले आणि शिकागोमध्ये त्यांनी व्यवहारी वेदांत म्हणून एक उपदेश, वेदांताचा उपदेश त्यांनी शिकागोत दिला. तर तो नक्की काय होता वेदांत म्हणजे, नक्की त्यांनी काय सांगितलं तिथल्या लोकांना की विवेकानंद पूर्ण जगतविख्यात झाले, पूर्ण जगभर त्यांची कीर्ती झाली, असं काय होतं त्याच्यात? एक म्हणजे विवेकानंदांनी सगळ्यात पहिले हे स्पष्ट केलं त्या शिकागो धर्म परिषदेमध्ये की धर्म हा जो आहे तर त्यांनी फार मोठं एक विषय छान मांडला, तो आपणही खूप वेळा मांडत असतो की जगातील सगळे पंथ आहेत
जगात पंथ आहे आणि पंथ असल्यामुळे पंथामध्ये एक अभिनिवेश असतो. पंथामध्ये स्वतःला प्रस्थापित करण्यासाठीची एक चढावड असते. स्वतःच्या प्रसाराची, प्रचाराची एक इच्छा असते, जिद्द असते. आणि तो जो काही त्या पंथाचा समूह असतो, तो समूह त्यामुळे आक्रमक असतो. विवेकानंदांनी सगळ्यात पहिले तिथे हे प्रस्थापित केलं की हिंदू म्हणून जे काही आहे तोच खरा धर्म आहे. वेदांचा जो काही तो खरा धर्म आहे आणि त्या धर्माच्या वेगवेगळ्या अँगलमुळे त्या वेदांताकडे वेगवेगळ्या अँगलनी बघितल्यानंतर वैदिक अवैदिक अशा भारतामध्ये अनेक पंथ निर्माण झाले. आणि भारत हा असा एकमेव देश आहे की जो म्हणतो की सगळ्या पंथ धर्माचे आहे. पण कुठल्या धर्माचे आहे? तर ते हिंदू धर्माचे आहे. तत्वज्ञान जे प्रस्थापित करतो तत्वज्ञानाचे धर्माचे आहे आणि त्या सगळ्या पंथांना आमची मान्यता आहे. हा त्यांनी सगळ्यात पहिले हे केलं. दुसरं त्यांनी असं एक केलं की म्हणजे तू चांगला ख्रिश्चन हो, तुला परम सत्य कळसेल, तू चांगला मुस्लिम हो, तुला परम सत्य कळ. त्यामुळे तुम्ही तुझ्या पंथातनं थोडक्यात तू तुझ्या पंथातनं त्या परमोच्च तत्वाला स्पर्श करण्यासाठी जी साधना करायची, साधना केली तर तुझ्यामध्ये निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल, मानवतेबद्दल दया निर्माण होईल, प्राणी मात्रांबद्दल दया निर्माण होईल. सर्वत्र तुला एक स्पंदन जाणवेल सगळ्या समाज जीवनातलं. समाजात पशु पक्षी जड चेतनमध्ये सगळीकडे तुला एक संवेदना जाणवते की ज्या संवेदनांमुळे तू एक स्वतःची एक पातळी आणि ह्या संवेदना हे सगळे ते सगळे एकच आहे. म्हणजे गमतीने सांगायचं तर बा जगात कुठे घेतलेली इलेक्ट्रिकल शॉक सारखा आहे. बरोबर, ती संवेदना सारखी आहे. तसंच तुम्हाला ती परमतत्वाची संवेदना सगळ्यांना सारखीच असणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही अनेक पंथांनी जरी गेलात तरी तुम्ही त्या मोक्षापर्यंत पोहोचाल. त्यामुळे आमचा आग्रह काय आहे, तिकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गाचं अनुसरण करताना दुसऱ्याच्या मार्गावरती टीका करणं, त्या दुसऱ्या मार्गाला तुच्छ लेखणं किंवा आपलाच मार्ग प्रस्थापित करण्यासाठी आग्रही होणं ही गोष्ट नको, असं त्यांनी ते सगळं मांडणी केली. दुसरी त्यांनी आपल्या सगळ्या शिष्य समाजामध्ये जी मांडणी केली ती थोडी आध्यात्मिक राजयोग आहे, भक्तियोग आहे आणि त्यांनी त्या सगळ्या योगांच्या संदर्भाच्या मागण्या केल्या. तिसरं त्यांनी म्हणून त्यांनी जागोजागीमध्ये योग वर्ग, आध्यात्मिक वर्ग, वेदांत शिकवण्याचे वर्ग असे त्यांनी सगळे सुरू केले. आणि प्रॅक्टिकल जीवनात जगायचं काय तर हिंदू माणूस वेदांत जपतोच आहे. सर्वपती परमेश्वर बघणं वगैरे अशा गोष्टी हिंदू समाज आपल्या जीवनामध्ये आचरतच असतो. तर हेच आचरण रजोगुण आणि त्याच्यामुळे रजोगुणाचा एक त्याला म्हणून रजोगुणाचा एक परिपूर्ती झाली किंवा संतृप्त झाल्यामुळे जे भोगाकडे गेली जाणारा पाश्चात्य समाज आहे त्या भोगाकडे जाणाऱ्या पाश्चात्य समाजाला संयम, त्याग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे त्यांनी प्रोत्साहित केलं. आणि म्हणून मग त्यांनी तिथे जो काही आपल्या वेदांचा अर्थ मांडला तो अर्थ सर्वसमावेशक आणि सर्व जगाला मानवतेकडे घेऊन जाणारा, शांतीकडे घेऊन जाणाराच आहे. आणि म्हणून स्वाभाविकपणे विवेकानंदांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यांचा का प्रभाव आहे सगळ्या जगावरती, त्याचं कारण हेच एक आहे की त्यांनी सर्व जगातल्या मानवांना कवेत घेण्यासंबंधातला विषय आणि प्रस्थापित केला. आणि हाच खरा वेदांत आहे. वेदांत म्हणजे काही एक छोटंसं डबकं, एक छोटासा मानवी समूहाचा मक्तेदारी अशी नाहीये, ते संपूर्ण समाज जीवनाचं आहे. आणि असा सगळा विषय केल्यामुळे तिथेच विवेकानंद प्रस्थापित झाले. आजही ते का आपल्याला आत्ताच्या काळात सुद्धा ते आपल्याला योग्य वाटतात किंवा ते आपल्याला आजही, कारण काय ती त्यांच्या मनातली कल्पना जी आहे मानवी समाज जीवनाची आणि हिंदू, ती कल्पना अजून पूर्ण झालेली नाही. आणि म्हणून मग आजही आपल्याला असं वाटतं की विवेकानंद वाचला पाहिजे, आचरला पाहिजे, विवेकानंदाच्या तत्वज्ञानाप्रमाणे त्या ध्येयाकडे घेऊन थोडं थोडं चाललं पाहिजे. बरोबर. भारतात विवेकानंद परत आल्यावर त्यांचं एक प्रसिद्ध भाषण आहे की त्यांनी त्याच्यात सांगितलं की 50-100 वर्षासाठी तरी सगळे देव गोंडाळून साईडला ठेवून फक्त भारत माता ही हिंदू समाजाने पूजायला हवी. तर नक्की त्यांना सांगायचं काय होतं आणि त्यांच्या या उपदेशामुळे नास्तिकताकडे हिंदू समाज वळणार तर नाही. त्यांच्या विवेकानंदांची खूप वाक्य आहे, त्यांच्याशी खूप अल्मोडा ते कन्याकुमारी अल्मोडा त्यांचा प्रवास झालाय. महाविद्यालय विद्यार्थ्यांची अनेक भाषणं आहेत त्यांची, त्यांच्या चर्चेमध्ये लेखामध्ये अनेक वेळा आहेत. त्यांनी आपल्या एकूण हिंदू समाजातल्या असलेल्या सगळ्या रूढींवरती वगैरे तीव्र टीका केली.
जी आपली दलित गात्रता आहे, जे ध्येयविहीन जीवन जगण्याची परंपरा आहे, श्रम कमी करण्याची आपली जी पद्धती आहे, डिव्होशन नाही, कुठे आपण एखाद्या गोष्टीसाठी स्वतःला समर्पित करू शकत नाही आणि 4 जण एकत्र एखादं काम करू शकत नाही, ह्याच्या काही आपल्या समाजातल्या ज्या न्यून असलेल्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल बोलले. आणि त्यांचं वाक्य एकदम सत्य आहे. तुम्ही जे म्हणाला की त्याच्यामुळे आस्तिकता निर्माण होणार नाही का, तर त्यांनी भक्ती सांगितलीच. भक्तीला त्यांनी काही छेद दिला नाही. म्हणजे त्याप्रमाणे अन्य काही समाजसुधारकांनी भारतात अंधश्रद्धा निर्मूलन समिती वगैरे अशासारखे काही जण हे भक्तीलाच विरोध करतात. म्हणजे ते खरं विरोध करायला जातात अंधश्रद्धेला. तर अंधश्रद्धा तर कुठलीही गोष्ट कुठली श्रद्धा जी आहे ती नेहमी अंध असते आणि विश्वास हा डोळस असतो. म्हणून शब्दप्रयोग करताना विश्वासघात शब्दप्रयोग आहे. डोळसघात शब्द, अंधश्रद्धा घात शब्द नाही. कारण काय, मी माझ्या मित्रावर विश्वास ठेवला होता, कारण मी त्याच्याशी संपर्क केला होता, आपल्या दोघांमध्ये मैत्री होती, आमचं प्रेम होतं. अनेक वर्षापासून आम्ही अनेक वर्षापासून एकत्र एका कथाच जेवलो आहे लहानपणापासून. आणि त्याच्यामुळे मी त्याला 10,000 रुपये दिले आणि त्याने मला 1 रुपयानंतर परत केला आणि तो म्हणाला मी काही तुला देणार नाही. माझा त्यांनी विश्वासघात केला. पण आईवरती आपली श्रद्धा असते, वडिलांवरती आपली श्रद्धा असते, एखाद्या गुरुवरती आपली श्रद्धा असते. तर ती श्रद्धा म्हणजे काही श्रद्धा आहे, कारण ती श्रद्धा असते. श्रद्धेला काही डोळसपणा नसतो, ती परिपूर्ण समर्पण. श्रद्धा आणि समर्पितता हे जिथे श्रद्धा आहे तिथे माझं समर्पण असतं आणि जिथे माझं समर्पण असतं. माझा इच्छात काय झालं की गोळेबाबडेपणा जो आहे की जादूटोणा करणं, मंत्रोपचार करणं, नसलेली शक्ती दाखवणं आणि त्यासाठी पैसे उकळणं, ह्याच्या गोष्टी याच्याबद्दल नक्कीच आपल्याला त्यांनी टीका केली आहे. पण त्यांनी भारत मातेबद्दल तुम्हाला भक्ती, अशी भक्तिभाव, असा श्रद्धाभाव तुम्ही बाळगला पाहिजे आणि स्वतःला समर्पित केलं पाहिजे. आता भारतमातेची पूजा म्हणजे काय, तर भारतमातेची मूर्ती करायची, तिची आरती करायची, परत तिथे स्तवन करायचं, त्यासाठी होम या करायचं, असं नाही, कर्मकांड नाही. भारत मातेची पूजा करा, ती कर्मपूजा आहे. म्हणजे भारत मातेची म्हणजे या भारत मातेची पुण्यभूमी आहे, त्या पुण्यभूमीचं स्मरण, ही भारत मातेची एक पूजा होईल. आणि दुसरं होईल की या भारत मातेच्या भूमीवरती जो समाज भारत मातेला माझी माता मानतो आहे, त्या समाजाचं संवर्धन, संघटन, त्या समाजाचं प्रस्थापन, त्या समाजाचं सामर्थ्य वाढवणं, त्या समाजाला वैभव संपन्न करण्याचा प्रयत्न करणं, समर्थतायुक्त, शक्तिशाली, सामर्थ्ययुक्त आणि वैभव संपन्न असा तो समाज झाला पाहिजे. असा समाज बनवण्यासाठी समाजात उतरून काम करणं म्हणजे भारतमातेची पूजा आहे. म्हणजे विवेकानंदाच्या जर एखादा मठ केलं, म्हणजे मोठी भारतमाता मठ मंदिर तयार केलं, तर घंट्या हे वाजवत नाही, तर त्याला काही. कारण काय, विवेकानंदांनी कर्माला खूप महत्व दिलं. तुम्ही कर्म करा आणि कर्मात तुम्हाला जे काही मिळायचं ते तुम्हाला आध्यात्मिक सुद्धा मिळेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही भारतमातेचीच पूजा करा, भारतमातेला तुमच्या हृदय मंदिरात बसवा आणि स्वतःचे जीवन भारतमातेसाठी समर्पित करा. म्हणजे कुणासाठी करा, तर मी पुण्यभूमी एक भूभाग आहे आणि दुसरा त्याच्यावरती राहणारा पुण्यभूमीचा पुत्रवत समाज आहे. त्या पुत्रवत समाजाचं तुम्ही संवर्धनासाठी तुमचं जीवन समर्पित करा, कामासाठी समर्पित करा, असा त्या सगळ्या वाक्याचा अर्थ आहे. आणि तिथे भक्ती आली, जिथे श्रद्धा आहे तिथे भक्ती आहे. श्रद्धा आणि भक्ती एकत्र झाली की तर मग सामर्थ्य निर्माण होतं. आणि त्याच्यामुळे श्रद्धायुक्त अंतःकरण आणि भारतमातेचं काम करायचं असं म्हणते. कारण काय, त्याचं दुसरे पैलू असं आहे की कर्मकांड या सगळ्या गोष्टींमध्ये इतका समाज अडकून गेलेला आहे की समाजाला धर्माचं काम म्हणजे तेच काम आहे असं वाटायला लागतं. धर्माचं काम म्हणजे समाजाचं काम आहे असं काही फार वाटत नाही. त्याचा जो थोडा त्या काळातला असलेल्या किंवा आमच्या प्राप्त परिस्थितीमध्ये एक रामकथा केली की आम्ही समाजाचं धर्माचं काम केलं असं वाटतं. पण धर्मातून समाजाचं काम म्हणजे त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या शेवटच्या माणसाला तू भेटलास का, त्याच्यात सामर्थ्य पुरुषाचं दाखवला का, त्याला कर्मप्रवण केलं का, त्याला वैभव संपन्नतेकडे नेण्यासाठी प्रयत्न केला का. म्हणून विवेकानंद सतत म्हणते की रजोगुण निर्माण करा भारतामध्ये, की त्याला वाटलं पाहिजे आपण श्रीमंत व्हायचंय. तर असं सगळं ते फिलॉसॉफी त्यांनी उभी केली, त्याच्यानंतर ते वाक्य बोलली. नक्की भविष्याच्या भारताकडची दृष्टी कोणती, ती सामाजिक की राजनैतिक की दोन्ही मिळून, काय नक्की विवेकानंदांनी काय सांगितलं, भारत कसा पाहिजे विवेकानंदांना? विवेकानंदांनी भारत म्हणजे भारताबद्दलचं भविष्य आहे तर विवेकानंदांनी सगळ्यांनीच केलेलं आहे. विवेकानंदांची इच्छा आलेली आहे की भारत हा विश्वगुरू होणार, असं विवेकानंदांची इच्छातनं आलेली आहे. योगी रवींद्रांची इच्छातनं आलेली आहे, सावरकर म्हणालेले आहे. तर विश्वगुरू होणार म्हणजे काय होणार, तर आणि विवेकानंदांच्या तिच्यात एक आलेले आहे
एका शिष्याशी बोलताना ते म्हणाले की एखादा साधा किडा असेल, गांडूळ असेल, त्या गांडुळाला जर काळी टोचली तर तो सुद्धा प्रतिकार करतो, बरोबर. उंच मान वळवळतो. तर असं ही चेतना आहे, ही चेतना आहे, संघर्ष करणे ही चेतना आहे. आणि आम्ही संघर्षच विसरलो. तर संघर्ष ही चेतना असल्यामुळे विवेकानंद म्हणाले की या चेतनेचा विकास झाला पाहिजे. मी समर्पित होणं वेगळा आणि मी गुलाम होणं वेगळं. गुलाम आणि समर्पित आहे दोन्ही प्रचंड अंतर आहे. तर आपला समज गुलाम आहे, तो निश्चित पडू नये, त्याला काय करायचं नाही वाटत नाही, त्यांचं मन बोचट झालेली आहे. तर जी ताकद त्या बिचार गांडुळामध्ये असते, काही टोचल्यावर तो मानवरती करतो आणि संघर्ष करण्याचा प्रयत्न करतो, ती आज आपल्यामध्ये नाही. तर ती निर्माण झाली पाहिजे समाजामध्ये. आणि ही निर्माण होऊन त्यांनी काय सांगितलं की त्यांनी राज्यसत्तेला याला सगळ्यांना महत्व दिलं नाही असं नाही, खूप महत्व दिलं. ते म्हणाले की जगाचा इतिहास काय सांगतो, जगाचा इतिहास असं सांगतो की ज्या राष्ट्राकडे शास्त्रशक्ती आहे, शस्त्रशक्ती, शास्त्रशक्ती म्हणजे तत्वज्ञान, शस्त्रशक्ती आणि वैभव, या 3 गोष्टी सामर्थ्य ज्या राष्ट्राकडे आहे ते राष्ट्र जगात राज्य करतात. आणि त्याच्यामुळे त्या 3 गोष्टी समाजात आणि शासनात असल्या पाहिजे. तर असं शासन निर्माण झालं पाहिजे की जे शासन सबल असेल, सशक्त असेल, आपलं हिंदू तत्वज्ञान, वेदांत तत्वज्ञान घेऊन चालणार असेल, त्याचबरोबर त्याला शास्त्रने समृद्ध असेल आणि समाज वैभव संपन्न असेल आणि समाजामध्ये क्रिएटिव्हिटी खूप असेल, क्रियांमध्ये कर्म करण्याची खूप ताकद असेल. अशा सगळ्याचा जो काही तयार होईल तो सगळा म्हणजे परमवैभव हिंदू राष्ट्र असेल. की समाजातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला, दुर्बलात सामान्यातल्या शेवटच्या घटकाला सुद्धा मी या जगात राज्य करणारा ही उर्मी असेल. मग मी काय करतोय, तर मी आज रस्त्याच्या कडेला बसून मी माझं चपलाचं दुकान चालवतोय, चपला मी शिवतोय, पण माझं जमिनीवरचं काम आहे, माझं रोजचं पोट भरण्याचं काम आहे. पण माझ्याशी जर कोणी गप्पा मारायला मिळतं त्याला मी विजन काय देईल की आपल्याला जगावरती राज्य करायचंय. म्हणजे लोकमान्य टिळकांच्या जीवनातला एक असा प्रसंग आहे, नाही लोकमान्य टिळक आपले डोंबिवलीतले एक कवी होते, मी आता पटकन त्या कवीचं नाव विसरून, आम्ही हिंदुत्ववादी कवी होते चांगले. त्या कवींचं आहे की पंडित जवाहरलाल नेहरूंचं दुःखद निधन झालं. तर ते म्हणाले मी बोरी बंदर नाही का भेटी, आता छत्रपती टर्मिनसला मी लोकांमध्ये बसलो, ते डोंबिवलीला राहतात, आठवेल नाव त्यांच्याकडे खूप वेळा. तर ते डोंबिवलीला येताना काही युरोपियन मुलं त्यांच्यासमोर बसली होती आणि ते पेपरवरती हसत होती. कारण पेपरचे आपले जे मथळे वगैरे असे होते की आता भारताला कसं होणार, आपल्या भारताचा युगपुरुष गेला, महापुरुष गेला, भारत अंधारात गेला, भविष्य भारताचं संपलं वगैरे अशा मथळे समाज होते आणि ते मथळेमध्ये हसत होते. तर मी त्यांना विचारलं तुम्ही का आज आमचं राष्ट्र दुःखात आहे, तुम्हाला काय होत आहे. ते म्हणाले की पंडित नेहरू, तुमच्या देशात एकच पंडित नेहरू होते काय म्हणे, आमच्या इंग्लंडमध्ये प्रत्येक माणूसच विष्टन चर्चेला आहे म्हणे. तर पुबा भावे नाव पण आलं. तर पुबा भावे एकदम 2 मिनिटात म्हणाले हे समाज जीवनाचं पुरुषार्थ आहे की प्रत्येक माणसाला देश चालू शकतो ना. एक माणूस गेला म्हणून देश संपत नसतो, एक माणूस गेला म्हणून एखादा राष्ट्र नष्ट होत नसतं, एक माणूस गेला म्हणून एखादं समाज जीवन नष्ट होत नसतं. पण आपल्याकडे मथळे नेहमी असेच असतात. तर ही जी काही मानसिक गुलामी आहे आपल्यामध्ये आलेली आणि वैचारिक अधपतन आहे आपलं की विचार करण्याचं, ठीक आहे मी माझ्या समाज जीवनाचा छोटासा घटक असेल पण माझं लक्ष, माझा समाज कुठे जायला पाहिजे, तर माझा समाज आहे म्हणून मग नेहमी त्या इस्रायलचं छळापण बाळाकडे पुस्तक लिहिलं नाह पालकरांनी. तर ते त्या पुस्तकात इस्रायल जीव लोकांचं हेच वर्णन आहे की जीव लोक 2000 वर्ष त्याच्या नाईल नदीपासून दूर होते, पण 2000 वर्षात त्यांच्या सामान्य माणसाला असं वाटलं नाही की नको बाबा आपण ते विसरून जाऊ. 2000 वर्षात तो सामान्य माणूस म्हणत होता की मी एक दिवस आमची कुठली कुठली पिढी त्या नाईल नदीवर जाणार, एक दिवस आम्ही कधी जाणार, आणि त्यांनी 2000 वर्षांनी प्राप्त केलं. तर अशी समाज जीवनाची विजुषण चा परमोच्च बिंदू म्हणजे आपले हिंदू राष्ट्र असेल. आणि त्या राष्ट्रालाच विवेकानंदांनी विश्वगुरु भारत म्हटलेलं आहे की हा विश्वगुरु भारत कसा असेल, तो जगाला ज्ञान देईल, तो जगाला तत्वज्ञान कसं द्यायचं जगाचे ते शिकवेल, म्हणजे व्यवहार्य वेदांत सांगेल. आणि जगात जे नाठाळ असतील, दुष्ट प्रवृत्ती असेल
त्याच्याकडे बघितलं तरी ते घाबरून थांबून जाते. अशा सामर्थ्य संपन्न तत्वज्ञानयुक्त शास्त्रशस्त्रयुक्त असा परम वैभव भारत आणि त्याच्यात सामान्य मात्र त्याचं कॉन्ट्रिब्युशन हे विवेकानंदांना अपेक्षित आहे. बरोबर. विवेकानंदांच्या अपेक्षित आहे. बरोबर. विवेकानंदांच्या जीवनात त्यांनी समरसतेविषयी पण खूप काही गोष्टी सांगितल्या. तर नक्की विवेकानंदांना समरसता हिंदूंची सांगायची आहे की हिंदू, ख्रिश्चन आणि मुसलमान यांची सांगायची? ख्रिश्चनांबद्दलचं आणि मुसलमानांबद्दलचं नक्की विवेकानंदांचं मत काय? तर विवेकानंद एकदा बोलताना बोलले तर कोकणाला वागतं उद्या आधी म्हणजे ते याच प्रश्नावरती असाच प्रश्न होता. तर त्यांनी हेच वाक्य वापरलं की एखादा वाघ आहे, सिंह आहे जंगलामधला आणि त्याच्यासमोर एखादं कुकडू सोडून दिलं शेळीचं तर काय होईल बिचारायचं. आज हिंदू समाजाची अवस्था कुकडू सारखी आहे. आणि हे जे दोन आहेत ज्यांचं मी नाव घेतले ईसा मुसा, हे जे आहेत हे आत्ता त्यांच्या धार्मिक रूढी, परंपरा, कर्मकांड आणि सामाजिक संघटन यांनी ते आत्ता ज्याला म्हणून आणि त्यांच्या जगामध्ये अनेक राष्ट्रांमध्ये त्यांचं घटक असल्यामुळे, अनेक राष्ट्रांमध्ये त्यांची सत्ता असल्यामुळे सत्य सामर्थ्य अशा सगळ्या सामर्थ्ययुक्त आणि या स्कीम आहेत एका अर्थाने. आणि हिंदू समाज त्यामध्ये कोकरू आहे. तर हिंदू समाजाला सिंह तर उद्या मग पुढे बघू असं ते म्हणायचे. त्याच्यामुळे हिंदू समाजाला सिंह करण्यासाठी आपण सगळ्यांना आता युवकांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यामुळे समरसता पूर्ण मानवाचा त्या शिखर त्यांनी जेव्हा मांडला त्यावेळेस सगळे समाज म्हणून ते शिकागो धर्म परिषदेत जे मांडलं म्हणजे त्यांना एकाने विचारलं सुद्धा एका शिष्याने एकदा की तुम्ही पाश्चात्य देशात जे मांडतात ते आणि भारतात येतात ते त्यात खूप फरक आहे म्हटलं. तर ते म्हणाले अरे त्यांना त्याची गरज आहे आणि आपल्याला याची गरज आहे. ज्याला ज्याची गरज आहे ते सांगायला पाहिजे ना. यांना अध्यक्ष सांगून काय उपयोग आहे? याचे पोट रिकामी आहे, भुके कंगाल आहे, गुलामीच्या माणसात आहेत. गुलाम माणसाला कसलं आलं तत्वज्ञान? गुलाम माणसाला काही तत्वज्ञान नसतं. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रवींद्रनाथ टागोर जपानमध्ये एका युनिव्हर्सिटीत शिकवायला गेले तर सगळी मुलं निघून गेली. तर का? कारण ते गुलाम देशाच्या तत्वज्ञानाचं वरती आमचा काही विश्वास नाही म्हणाले. तसं देश गुलाम आहे त्यांच्याकडनं आम्ही काय देश गुलाम आहे त्यांच्याकडे आम्ही काय करायचं? तर असं आहे. कारण आपलं कोकण अधिक सिंह होऊ द्या. आणि म्हणून भारतात जी त्यांनी सगळं मांडणी केली ती भारतीय हिंदू समाजाच्या बद्दलच्या सशक्ततेबद्दल केली. आणि युरोपमध्ये पाश्चात्य जगामध्ये त्यांनी त्या प्रबुद्ध समाजासमोर एका अर्थाने भारतामध्ये त्यांच्या धर्मांतराची धार बोलथट व्हावी किंवा हिंदू समाजाचा प्रकाश त्यांच्या मनात पडावा, तत्वज्ञान त्यांच्या मनात पडावं म्हणून तिथे जी मांडणी केली ती सगळी मानवी आहे. मग त्यात सर्व धर्म आले, सर्वांचे पंथ आले म्हणून त्यांनी आधी त्यावेळेस केलेलं की ना की आमचा धर्म आहे, बाकी सगळे पंथ आहेत. बरोबर. आम्ही धर्म आहोत. कारण धर्माला कुठल्याच प्रकारचं लेवल नाहीये. धर्माला कुठल्याही प्रकारची उपासना पद्धती नाहीये. धर्माला कुठल्याही प्रकारचं पुस्तक नाहीये. तर धर्म हा जिवंत जाणीवांचा विषय आहे. धर्म समजून घेण्याचा विषय आहे. धर्म हा आचरणाचा विषय आहे. म्हणजे माझ्या जीवनात तत्व प्रगट झालं की मी धार्मिक होतो. म्हणजे उदाहरणार्थ शेजार धर्म कसा असावा. शेजाऱ्यावरती मी जर अप्रतिम प्रेम करायला लागलो आणि माझ्या जीवनात तत्व प्रगट झालं तर मी शेजार धर्मात पालन केलं. पुत्र धर्म कसा असावा, विद्यार्थी धर्म कसा असावा, शिक्षक धर्म कसा असावा. तर आम्ही आमच्या कर्तव्याला धर्म म्हटलं. तर आमचं बंधुप्रेम कसं असलं पाहिजे? तर ते भरतासारखं असलं पाहिजे, राम भरतासारखं. म्हणजे 14 वर्षानंतर त्याच्या पादुका ठेवायच्या, राज्य करायचं 14 वर्ष व्रतस्थपणे आणि आल्या क्षणी त्याला त्याचं राज्य परत करायचं. त्यावेळेस असं म्हणायचं नाही की आपण परत निवडणूक घेऊया, आपण त्यांचा कौल घेऊया, असं नाही. हे तुझं परत घे, असं भरतासारखं प्रेम असलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे जीवनाच्या तत्वज्ञान व्यवहाराच्या ज्या उत्तुंग कल्पना आहेत वेदांतातल्या, त्या उत्तुंग कल्पना समाज जीवनात प्रगट झाल्या पाहिजे. बरोबर. तर त्या व्यक्तिगत जीवनात प्रगट झाल्या पाहिजे. आणि हे तत्वज्ञान तिथे मोठ्या प्रमाणात मांडलं. इथे आम्हाला त्याची सवय आहे, ते आमच्या अंगीकारलेले आहे, ते भारतात आहेत ऑलरेडी. फक्त काय नाहीये तर सामाजिक पुरुषार्थ नाहीये. सामाजिक पुरुषार्थ. त्याच्यामुळे त्याची प्रस्थापना व्हायला पाहिजे, देशभक्तीची प्रस्थापना व्हायला पाहिजे, सामाजिक जीवन सुसंघटित झालं पाहिजे. आणि हे जे काही वेडाचार आहे धार्मिक कर्मकांडांनी आणि जाती व्यवस्थेने निर्माण झालेला जो काही आहे हा सर्व थांबला पाहिजे, समोर पाहिजे. एक संघ समाज जीवन, सशक्त समाज जीवन, समर्थ समाज जीवन उभं राहायला पाहिजे. म्हणून त्यांनी सगळ्या भारतातला आपला म्हणजे प्रवास आहे तो प्रवास केलेला आहे. आणि त्याच्यामुळे ख्रिश्चन मुस्लिमांसाठीचं अध्यात्म म्हणजे भारतामध्ये गेलं का समर्थाचं नाही, समर्थ ही आपल्याच हिंदू समाजाची समर्थ आहे. आणि बाकी सगळे जे पंथ आहेत त्या पंथांसाठी ते मानवतेचा उपदेश आहे. पण त्यांनी तो पाळायचा जर असेल तर विश्वगुरु भारत म्हणून आपण सशक्त झालं तरच ते त्यांना पाळता येईल.
बरोबर. कारण काय शेवटी काही जण जे असतात समाजामध्ये 3-4 गट असतात, त्यातला एक गट असा असतो की जो म्हणतो की ठीक आहे बाबा तुम्ही सांगताय तर हे योग्य आहे, हे केलं पाहिजे, आणि त्याचा सामान्य गट असतो. दुसरा गट असतो हा असा वागतोय मी असा वागतोय असं म्हणणारा, तोही वागायला लागतो. पण एक गट असा असतो की ज्याचं समाज जीवनाच्या असलेल्या आर्थिक रचनेमध्ये त्या सगळ्या समाज जीवनात त्याचं पोट भरत असतं. म्हणजे मुल्ला मौलवी असतील, फादरी असतील, बायबलवाले, चर्चवाले असतील, की त्याचं समाज जीवनातल्या सगळ्या गोष्टी त्यांचं पोट भरत आहे. तर समाज जीवन जर मुक्त झालं तर यांच्या पोटाचा प्रश्न पडेल, आणि त्याच्यामुळे हे कठोरपणे त्याला नाकारत असतात. बरोबर. आणि हे कठोरपणे नाकारत असतात तर त्याला मग ते हे नाकारणाऱ्यांचा गट, आणि मग या नाकारणाऱ्यांच्या गटासाठी एक फिलॉसॉफी, एक तत्वज्ञान काहीतरी तयार करायचं, पुस्तक तयार करायचं, म्हणजे बुद्धिवादी गट. अशा दोघांच्या मिसळीतनं समाज जीवनामध्ये नेहमी मोकळेपणाचा श्वास दुधमारला जातो, मोकळेपणा येऊ देत नाही. त्याच्यामुळे त्यांचं जर ते मोकळेपण त्यांना निर्माण करायचं असेल त्याच्या समाज जीवनात, तर हिंदू समाज जीवन एवढं सशक्त झालं पाहिजे की त्यांच्या जीवनातले असे जे काही दबंग असतील त्या दबंगांना बसा बोलू नका, आम्ही बरोबर करतोय असं म्हणण्याची ताकद हिंदू समाजाला आली पाहिजे. ही आली की मग तुम्ही म्हणता तसं सर्व वैश्विक समरसता असा विषय आपल्याला करता येईल. पण आता तर हिंदू समाजाची समरसता याचा विषय फार आवश्यक आहे. त्यातले तरुण आज आपले वोकिझम वगैरे अशा विचारधारे, वेस्टर्नाइज कल्चर करणं जसे विचार आले, वोकिझम वगैरे याच्याकडे वळत चालले. आणि विवेकानंदांनी त्यांच्या जीवनात भारताला जो उपदेश दिला त्याच्यात चारित्र्य संपन्न तरुण याच्यात त्यांनी जोर पण धरला. तर आज विवेकानंदांचं मत काय असतं? विवेकानंद आज असते तर तरुणांना काय सांगितलं असतं विवेकानंदांनी? विवेकानंद त्याही काळात असे मोकळ्या मनाचे होते, आधी तसेच मोकळ्या मनाचे राहिले असते. कारण ते काय म्हणायचे की ज्यांनी खूप उपभोगलं आहे त्याच्यात विरक्ती येते स्वाभाविकपणे. एका जन्मानंतर, दुसऱ्या जन्मानंतर, तिसऱ्या जन्म, अरे म्हणजे तो याचा बोटी आहे, बहुत बारीक आहे. पण जो खालच्या तळागाळातला माणूस आत्ता कुठे त्याच्याकडे हा पैसा यायला लागलाय, आत्ता त्याच्याकडे काहीतरी त्याला मुक्त विचार मिळायला लागले, आत्ता तो काहीतरी रूढी कर्मकांडात थोडा बाहेर पडला आहे, तर त्यामुळे तो जसं लहान मुलगा 15-16 वर्षाच्या मुलाला जर 100-500 रुपये दिले, जाय मार्केटमध्ये म्हणतात तुला पाहिजे ते कर, तर तो पहिले त्याला पटकन पिझ्झा खाईल, हे करेल, ते करेल. त्याला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे त्याला काय करावं याचा तो विचार करणार नाही, तर तो वाहील फक्त. त्यामुळे समाज जीवनातल्या भारतातला जो आता सगळा तरुणांमध्ये जो आहे तो त्या पद्धतीचा आहे. ज्या तरुणांच्या घरामध्ये काही पिढ्यांमध्ये विचार, आचार, संस्कृती अनेक समृद्धता राहिली आहे, ते तरुण तुम्हाला वेगळे वागताना दिसतील भारतामध्ये सुद्धा. आणि जे तरुण अशा खालच्या एका आर्थिक क्षमतेतनं आता क्षमतावान झालेले आहेत, तर त्या तरुणांचं असलेल्या कल्चर्स मधले वापरणं हे वेगळं असेल. तर हा तो सगळा फरक आहे. आणि म्हणून विवेकानंद काय म्हणतात की त्यात त्यांची काही चूक नाही, कारण त्यांचा विचाराच्या पातळीवरती येत नाही, त्यांचं जीवन जगण्याच्या पातळीवरती येत आहे. किंवा सगळं मोकळे जाऊ द्या आम्हाला सगळं. आणि याचा परिणाम म्हणून स्वाभाविकपणे पाश्चात्य संस्कृती जात आपल्याकडे आपण ती त्यांना भुलवते. याच्या बरोबर विपरीत परिस्थिती आता पाश्चात्य जगामध्ये आहे. तिथला तरुण, तिथला वैचारिक करणारा, विचार करणारा माणूस हा भारताकडे आकृष्ट होतोय. भारताचं जीवन, भारताचा अध्यात्म, भारताचं तत्वज्ञान, कारण त्याला त्या गोष्टीचा कंटाळा नाही. बरोबर की नाही? म्हणजे समजा आता एखादा म्हणजे एक मुलगा असेल, त्याला समजा आईने सायकल चालू दिली नाही 10वी-12वी पर्यंत, आणि मग FY त्याला सायकल दिली किंवा मोटरसायकल दिली, पुढे दिली, तर तो इतका फिरेल त्या सायकलवरती, कारण त्याला तो आनंद घ्यायचा असतो. तर तसं आपल्या समाजाची ती अवस्था आहे. आणि त्याच्यामुळे हे असे वादळे येतील, पण ते फार काळ जाणार चालणार नाही. ते जसं मी 15-20 वर्ष म्हणजे 91च्या दशकात म्हणू आपण, काय ते सौंदर्य स्पर्धांचं फार पीक आलं, अमाप पीक. ही जागतिक सौंदर्य झाली, ही जागतिक, त्याचं इतकं पीक की शाळा कॉलेजमध्येच ते सौंदर्य स्पर्धा सुरू आहे. गल्ली सौंदर्य स्पर्धा, गणपतीचा उत्सव आहे काय आमच्याकडे नाही, आज सौंदर्य स्पर्धा केली आमच्या गल्लीच्या मुलींची, इतकं अमाप पीक होते. आज ते काही दिसतंय का? कारण काय वाटलं समाज मुलींना वाटायला मला, म्हणजे एका विद्यार्थी परिषदेच्या कार्यक्रमामध्ये अशा छोट्याशा गप्पांमध्ये एका मुलीने मला हा प्रश्न पण विचारला
की मी सुंदर दिसते आहे, माझी पर्सनॅलिटी चांगली आहे, तर मी मला स्थानिक प्रेझेंट करावं सगळ्यांच्या समोर. त्यात मला त्यात आनंद मिळणार आहे. आणि मी म्हणते एकदम बरोबर आहे, तू प्रेझेंट हो. फक्त म्हटलं प्रेझेंट होतानाचं जे तुझं भावविश्व आहे ते भावविश्व कुठलं असणार आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणजे समजा तू आलोचवाल्यांना अनाऊन्स केलं की मा पार्वती येते आहे आणि तिथं कमी कळवण्यात आली, नुसतीच साडी उडावली होती, पण मा पार्वती येणार म्हटल्यानंतर समोरच्या डोळ्यातले भाव बदलते. तू कपडे काय आमशी राहत नाही म्हटलं. तर अशा पद्धतीने ते भावविश्व काय आपण निर्माण करणार आहोत याचा सगळा विषय. आज ती परिस्थिती राहिली नाही. ते आता 2 स्पर्धा होतात नाही जागतिक स्तरावरती वगैरे, पण आता काय बोलवायला नाही. कारण बरेच वेळा या सगळ्या विषयामध्ये एक मार्केट म्हणून आहे, एक व्यापार म्हणून आहे. जसं मध्ये फ्रेंडशिप बँक फार प्रचंड निघालं की 1 रुपयाचा बँक लोकांना 25-30 रुपये विकायचा, किती 200% प्रॉफिट जवळ त्याला. तर अशा पद्धतीने ते मार्केट पण असतं या सगळ्या विषयामध्ये आजकाल त्या आधुनिक युगात जोडले गेले. त्याच्यामुळे हे विषय जे आहे हे विषय फार काळ पद्धतीने काळ टिकत नाही. त्या तरुण माणसाचं जे काही 20 पासून 25-27 पर्यंत जे काही 7-8 वर्षाचं आयुष्य असतं त्यात तो जसं काही वेगवेगळे विचार करून वागला जातो. पण ज्या तो जीवन प्रवाहात गंभीरतेने विचार करायला लागतो त्याच्या लक्षात की नाही आपण आपल्याच ट्रॅकने चाललं पाहिजे. भारतीय जीवन ही पद्धती हीच जगात सर्वश्रेष्ठ जीवन पद्धती आहे. कारण बाकीच्या जगातही आता तसाच विचार आपल्या भारतावरती पण घेऊन आदळतोय की अमेरिकेच्या या शाळेत काय तर संस्कृत विषय शिकवायला लागले, इंग्लंडमध्ये काय तर संस्कृत मिडियमची शाळा आहे, अशा बातम्या येतात. तर याच्यात सगळ्याचा हा प्रभाव या समाज जीवनावरती नक्की पडतोय, आपल्या सुद्धा समाज जीवनावरती. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आत्ता जे काही वेगवेगळे ट्रेंड्स तयार होतील, विशेष करून कम्युनिस्ट पार्टी काढते की धर्महीनता व्हावी, भावहीनता व्हावी, श्रद्धाहीनता व्हावी. तर मग पशु आणि माणसात फरक पडणार नाही. म्हणजे एखादा पशु आहे तो श्रद्धाही नसतो, भावही नसतो, तर निसर्गप्रमाणे जीवन नसतो. असाच जर पशु म्हणून माणूस असेल तर मग पशु आणि माणसात काही फरक राहणार नाही, फक्त व्यवस्थेत फरक राहील. पशु गाडी चालू शकते, माणूस चालू शकते, एवढं. कारण माणूस हा वेगळा आहे, पशुपेक्षा पलीकडेचा आहे. हे निसर्गदत्त आहे आणि ते निसर्गदत्त असल्यामुळे ते झळकाळून जाणार नाही. आता कधीतरी थोडं कमी झाल्यासारखं वाटेल, वाढल्यासारखं वाटेल, पण त्याचं प्रस्थापना, त्याचं वर्चस्व जगावरती आज न उद्या प्रस्थापित होईल. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण तरी थोडंसं काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आधुनिक युवक स्वामी विवेकानंदांना त्याच्या दैनंदिन जीवनात कसा आचरू शकतो? एकदम सोपं आहे. स्वामी विवेकानंदांच्या दैनंदिन जीवनात आचार कसा, तर छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायची. कसं असतं की एखादा खूप मोठा डोंगर चढायचा आहे तर डोंगराच्या कळसाकडे बघू नये असं म्हणतात. तुझ्या पायाकडे बघ आणि तू एक पाऊल पुढे टाक, एवढंच कर. मग तू वरती कधी पोहोचायला तुला कळणारच नाही. त्याच्यामुळे स्वामी विवेकानंदांचं ज्यावेळेस आपण जीवन वगैरे असं म्हणत असतो त्यावेळेस फार उंचीवरती बापरे एवढे स्वामी विवेकानंद भव्य हिमालय स्वामी जीवन म्हणजे, तर त्यांचं आध्यात्मिक जीवन सोडून देऊ. ती आध्यात्मिक फिलिंग सगळ्या मुलांना असली पाहिजे असं नाही, किंवा सगळ्या समाजाला ती असली पाहिजे असं नाही. संन्यस्त आध्यात्मिक जीवन हा भाग वेगळा आहे. पण किंवा मी विवेकानंद आचरतोय म्हणजे काय करतोय, तर मी ना कुठे वेळेत जातोय बा. पुन्हा मी 7 सांगितली 6:15 मी त्याच्याकडे पोहोचतो. झालं, सुरुवात झाली आपल्या जीवनाची. देशातल्या कुठल्याही भागात काही झालं तर देशाबद्दल मला संवेदना आहे, मी असं म्हणत नाही. हे त्यामुळे मी बसमध्ये चढलो की मी तिकीट काढतो, सिग्नलला मी थांबतो, कारण मी विवेकानंदांचं शिष्य आहे. विवेकानंद सांगितलं देश आपल्या देशाचं आपल्याला पाळलं पाहिजे. आणि छोटे छोटे मी माझे जे भारतीय सण आहे, माझी जी भारतीय परंपरा आहे, माझी जी भारतीय संस्कृती आहे त्याच्याबद्दल मी अत्यंत संवेदनशील आहे. त्याच्यावरती कुठे टीका झाली, त्याच्या विरोधात कोणी बोललं, म्हणजे समजा गणेश उत्सव आहे, गणेश उत्सवात चित्रपटाचं गाणं लावलं की माझा तळव्याच्या करतात. मी जाऊन सांगतो हे गणेश उत्सव आहे, गणपतीचे गाणं, देवाचे गाणं, अभंग लाव, पिक्चरचं गाणं, वल्गर गाणं नको. तर हे विवेकानंद जातं. अशा पद्धतीने आपल्या मनाची धाटणी, आपल्या जीवनाची धाटणी ही क्रमाक्रमबद्ध पद्धतीने विकसित करत जावी लागली. हा झाला व्यावहारिक विवेकानंदांचं आचरण. आणि मग वाचन, चिंतन, मनन, आणि मग जर समजा तुम्हाला अध्यात्माची आवड अध्यात्म, पण विवेकानंदांचं सगळं भर काय कर्म आणि पुरुषार्थ. तर मी विवेकानंदांचं बघून तर मी माझ्या जीवनाची अशी अचिव्हमेंट करीन की मी असा वागतोय, अशा पद्धतीने वागतोय, मी भ्रष्टाचार करत नाहीये, मी देशाचे कायदे कानून पाळतोय, मी अशा पद्धतीने सात्विक जीवन जगण्याचा मी प्रयत्न करतो आहे.
पण त्याचबरोबर मी काय असेल ते आपली पारंपरिक आध्यात्मिक साधना वगैरे थोडीफार करतोय, योग वगैरे. पण सगळ्यात महत्वाचं काय करतोय तर विवेकानंदांचं तत्वज्ञान माझ्या जीवनात प्रकट व्हावं, विवेकानंद माझ्या जीवनात दिसावे म्हणून मी सामाजिक काम करतोय, मी संघटन करण्याचा प्रयत्न करतोय. मी एकटा कुठलीच गोष्ट करतो, मी 4 जण घेतो, बसतो. म्हणजे म्हणून मग आम्ही संघामध्ये सगळ्यांना सांगत असतो की आपल्या समाजामध्ये काय कमी आहे तर 4 हिंदू एका दिशेला जात नाही निस्वार्थपणे, ते एकाच ठिकाणी जातात, ते म्हणजे मशाला, कारण 5वा हिंदू आडवा असतो. तर निस्वार्थ भावनेने आम्ही 4-5 जण एकत्र आलोय आणि एखादं काम करतोय चांगलं. अशा पद्धतीने वैयक्तिक जीवनातनं विवेकानंद आणि सामाजिक जीवनातनं विवेकानंद, की मी विवेकानंद अनुभवतोय काय म्हणजे काय करतोय तर मी एका कुठल्या तरी पददलित गरीब खालच्या स्तरावरच्या हिंदूला हात धरून वरती घेतोय. त्यानंतर मग तो आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल की नाही, मग तो वैचारिकदृष्ट्या समृद्ध झालाय, तो गुणात्मकता त्याच्यात विकसित झालेली आहे, तो भारताबद्दल वरती प्रेम करायला लागलाय. आता तो असं म्हणत नाही की भारताची रेल्वे मला जाळली पाहिजे, असं तो म्हणत नाही मला रस्ता रोको केलं पाहिजे. माझ्या मागण्या काय असतील त्या मी माझ्या मागण्यांमध्ये कदाचित माझी अधोमुठे राहायला लागली तरी पण मी भारतासाठीच काम करेन अशा म्हणण्याची प्रवृत्ती याची, आणि ते तरुणांनी युवकांनी आपल्या जीवनातनं प्रस्थापित करावे लागले. कारण भारतीय समाज हा माणूस बघून शिकतो असं विवेकानंद नेहमी म्हणायचे, की तुम्ही त्याला तत्वज्ञान शिकवलं, हे शिकवलं, ते शिकवलं, खूप तो तुमच्याकडे बघेल. म्हणजे रामकृष्ण परमहंस सुद्धा विवेकानंद रामकृष्ण परमहंसाच्या संपर्कानंतर विवेकानंदांनी रामकृष्णाला परखलं, पाहिलं, जज केलं, बोलतात नाही मोठे तत्वज्ञान पण आहे कसं, आणि मग त्यांचा स्वीकार केला. तर ही जी गोष्ट आहे ना ही प्रत्येक भारतीयाची. आमचे संत तसे जगले म्हणा 700 वर्षानंतर आम्ही त्यांचं नाव करतो, तुकाराम, रामदास, एकनाथ, जो तसं जीवन जगतो त्याचं समाजामध्ये प्रस्थापन होतं, त्याच्याकडे बघून समाज चालायला लागतो. म्हणून 700 वर्ष झाली तरी आमची वारी चालू आहे, कारण त्या संतांकडे बघून त्यांनी करताय. तसंच विवेकानंदांच्या बाबतीत विवेकानंदांकडे बघून जगणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. त्यांचं तत्व अंगीकारून जे डॉक्टर हेडगेवार तसंच सांगतात की डॉक्टर हेडगेवारांकडे बघून आजही लोक प्रचार करतात, आजही संघटन तसंच काम करतात, आजही त्यांचं जीवनासारखा मी जगेन बरोबर असं करतात. म्हणून मग त्यांना आपण म्हणत असतो की दीपक, तेजोदीप, म्हणजे त्या सूर्यमंडलाचे प्रकाश किरण. तर अशाच पद्धतीचंच विवेकानंदांचं सुद्धा जीवन जे आहे ते आपल्या जीवनात प्रकट होण्यासाठी छोटे छोटे टास्क आहेत जीवनातले, दैनंदिन जीवनातले, ते करावे. आणि समाज म्हणून कुठेतरी एकत्र तरुणांनी एकत्र येऊन सामाजिक दृष्टीने एखाद्या सेवा कार्य म्हणा, एखादं काहीतरी चांगलं काम, एक संघाच्या शाखेत जाणं, रामकृष्ण मिशन किंवा मठाशी संलग्न होणं, म्हणजे सामाजिक काम होईल की जिथे माझी गरज आहे तिथे मी 2 तास समाजासाठी काम करतोय. म्हणजे आता साधारण छोटा उपक्रम सांगतो की के वागते 4-5 मुलींना मी असं एकदा सांगितलं होतं. तर 2 वर्ष त्या मुलीला आमच्या वनवासी भागात मॅथ शिकवायला जायच्या, स्वतःच्या भागातून जायचं दर रविवारी 2 तास मॅथ शिकवायचे परत यायच्या. आता झालं त्या मोठ्या. तर अशा पद्धतीने समाजासाठी मी काहीतरी करेल, वेळ देईल. म्हणजे विवेकानंदांनी समाजासाठी वेळ देणं याला एक आध्यात्मिक साधना म्हटलेलं आहे. बरोबर की तुमचं वैयक्तिक जीवन विसरून तुम्ही समाजासाठी ज्यावेळेस करता तर ती पूजेपेक्षा कमी नाही, ते आध्यात्मिक आहे. आणि ही आध्यात्मिक साधनाच आपल्याला भारताला आणि आपल्या समाज जीवनाला परमवैभवाला घेऊन जाईल. कमेंट्समध्ये सांगा, आणि अजून काही गोष्टी आपण याच्यात सुधारू शकतो किंवा काही नवीन करू शकतो हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तोपर्यंत जय श्रीराम, जय भारत.